भारताच्या लोकशाहीला धोका म्हणजे मत चोरी। भाजप आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया दोघं पार्टनरशिप करून लोकांची मत चोरी करताय आणि लोकशाहीची हत्या करताय। जनतेचा मत चोरी म्हणजे संविधानाचा अपमान। आम्ही युवक काँग्रेस आज इकडे उतरली आहे। आम्ही हे चोरी थांबवू। आम्हाला कितीही तीव्र आंदोलन करायला लागेल, आम्ही करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्याची कल्पना आहे की गेल्या काही दिवसापूर्वी आमचे आदरणीय नेते राहुलजी गांधी, जे या देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या देशामध्ये वोट चोरी करून या देशाचे पंतप्रधान वोट चोरी करून कसे झाले याचा खुलासा त्यांनी केला होता। याच्यानंतर त्यांनी परत दुसरी पत्रकार परिषद घेऊन अजून दोन उदाहरणं दोन विधानसभेमध्ये त्यांनी दाखवून दिलं की या देशाचे पंतप्रधान वोट चोरी करून पंतप्रधान झालेले आहेत। मला असं वाटतं की गेल्या अनेक दशकांपासून इतिहासामध्ये जगामध्ये वोट चोरी करून झालेले जर पहिले पंतप्रधान असतील तर ते नरेंद्र मोदी आहेत। याचं कारण जो ईव्हीएम घोटाळा, जी नवीन वोटर जे त्यांनी या लोकसभेच्या दरम्यान ऍड केले किंवा अनेक ठिकाणी भाजपच्या मदतीने किंवा निवडणूक आयोगाच्या मदतीने त्यांनी या निवडणुका जिंकला, त्याचा निषेध आणि ही वोट चोरी लोकांच्या समोर आपण आणण्यासाठी राहुलजींनी आवाहन केले की प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यामध्ये वोट चोरी, वोट चोर गद्दी चोर हा नारा देऊन लोकांना त्यांचा जो वोटचा अधिकार आहे तो त्यांना त्यांची जाणीव करून देण्यासाठी हे आम्ही करतोय। आजपर्यंत आपण बघितलं आपल्या देशामध्ये घरफोड्या होतात, दरोडेखोरी होते, बँक चोरी होते, सगळ्या चोऱ्या होतात, त्या पोलिसांमार्फत पकडल्या जातात। पण उंदराला मांजर साक्षी म्हणजे निवडणूक आयोगाच्या माध्यमातूनच जर वोट चोरी होत असेल तर ती लोकांच्या लक्षातच येणार नाही। पण माननीय आमचे नेते राहुलजी गांधी यांनी याचा पूर्ण भांडाफोड केलेला आहे आणि कशी वोट चोरी आपल्या देशामध्ये होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी वोट चोरी करून झालेले आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कशी वोट चोरी करून मुख्यमंत्री झालेले आहेत। कारण लोकसभेमध्ये ज्या काँग्रेस पक्षाला 13 जागा मिळतात त्याच 6 महिन्याच्या विधानसभेमध्ये काँग्रेस पक्ष फक्त 16 जागांवर येतो। हे याच्याशिवाय जगातला दुसरा आश्चर्य कुठलं नाही। याच्यातनं आपल्या लक्षात येतं की याच्यामध्ये निवडणूक आयोग आणि भारताचे भाजपची सत्ता यांचं संगनमत करून हे सगळं चाललेलं आहे। वोट हा सामान्य माणसाचा अधिकार आहे आणि ती चोरी करण्याचं काम भाजपचं लोक हे मोठं पाप करत आहे आणि ही चोरी आम्ही लोकांच्या लक्षात आणून दिल्याशिवाय राहणार नाही।